मी आज सुजी पोटॅटो बॉल्स बनवणार आहे. त्यासाठी मी इथे 2 आलू उकडून घेतलेले आहे. कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेते. गरम झालं आहे. लगेच मी यामध्ये थोडी मोहरी, थोडे जिरं, धने पावडर, कस्तुरी मेथी आणि हळद घालते. मी तिखट नाही टाकणार यामध्ये, कारण मी हे माझ्या मुलीसाठी बनवत आहे. अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. तसेच यामध्ये 1 चमचा मीठ टाकते. उकळले. आता यामध्ये मी रवा घालत आहे. एक वाटी रवा टाकले यामध्ये आणि याला शिजवून घेते थोडं. ह्याची एक वाफ काढून घेते. मी याची एक वाफ काढून घेतली आहे. गॅस बंद करून याला थोडं थंड होऊ देते. किसून घेतले. त्यामध्ये मी हा रवा जो भाजून घेतला आहे चांगला, तो यामध्ये ॲड करत आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेते. हे मी रवा आणि आलू एकत्र मळून घेतला आहे आणि आता याचे छोटे छोटे बॉल्स बनवत आहे. मी असे याचे बॉल बनवले आहे, बनवतच आहे. इथे मी तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि तेलामध्ये आता मी हे बॉल्स सोडत आहे. मीडियम फ्लेमवरच आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. बॉल्स आता शिजलेले आहे छानपैकी, मस्त थोडा रंग पण आलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेले आहे. आता मी याला तेलातून काढून घेते.